जी हा मेळावा म्हणजे छगन भुजबळ यांचं एक शक्ती प्रदर्शन होतं का अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली। तर यामुळेच तुम्ही या मेळाव्यासाठी गेला नाहीत अशी ही चर्चा आहे। या सगळ्या मेळाव्यामध्ये सगळ्याच नेत्यांनी भुजबळांची तारीफ केली। हे पहा, भुजबळांची तारीफ तर मी पण केली आता तुमच्या समोर। मी भुजबळ साहेबांचं माझं नातं अनेक वर्षाचं आहे आणि तुम्ही जर आठवलात तर अगदी त्यांच्या अत्यंत संकट काळात सुद्धा मी कुठलीही भीती न बाळगता त्यांच्याबरोबर उभी राहिले। त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे। त्यांची माझ्यासमोर कोणी जर कौतुक केलं तर मला गैर वाटण्यासारखं काय? माझ्या आणि त्यांच्या राजकारणामध्ये 20 वर्षाचा फरक आहे। मी त्यांच्यापेक्षा ज्युनियरच आहे, मी लहानच आहे आणि मला त्या एखाद्या मोठ्या नेत्याचं कौतुक होत असेल तर मला काही वाटण्याचं कारण नाही। पण मी म्हटलं की ती त्यांची पिच होती आणि त्यांची बॅटिंग करण्याचा आज दिवस होता। पंकजाजी, बाहेर अशी चर्चा आहे की या मेळाव्याचं तुम्हाला निमंत्रण नव्हतं। मला ओबीसीच्या कुठल्याही प्रश्नांवर, वंचितांच्या, गरिबांच्या आणि पीडितांच्या कुठल्याही प्रश्नावर निमंत्रणाची आवश्यकता नाही। मी अगदी बिना निमंत्रणाची देखील जाऊ शकते। नशीब ह्याच्यावर माझा फोटो होता। पण मग पक्षाने तुम्हाला मनाई केली नाही? त्याच्यामध्ये वाटप केलेलं आहे की कोणी कुठे जायचं, माझी त्याच्याबद्दल हरकत असायचं कारण नाही। पंकजाजी, या सगळ्या या महामेळाव्यामध्ये जरांगे हे टार्गेट होते। ओबीसी सगळे नेते ओबीसीच्या सगळ्या नेत्यांच्या टार्गेटवर होते, ते फक्त जरांगे। आता मी सर्वांची भाषणे काही ऐकली नाही। निसर्गतः जरांगेजी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरतायत आणि मग त्यांच्या विषयांवर उत्तर तिकडे दिली असतात किंवा त्यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले असतील। माझा सध्या अटेन्शन हे कोण कोणाला काय बोललं आणि ज्या दोन्ही कार्यक्रमाला मी उपस्थित नाही त्याच्यावर उत्तर देणं नाही। माझं अटेन्शन माझ्या जिल्ह्यात झालेल्या भयंकर घटनांकडे आहे। या घटनांचा कोणीतरी संवेदनशीलपणे आढावा घेतला पाहिजे। त्या सगळ्या घरातल्या झालेल्या घटना त्यांची अत्यंत SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे। त्यांच्या मागे कोण होतं आणि का अशा प्रसंगाला माझ्या जिल्ह्यातील लोकांना सामोरं जावं लागलं, कोणत्याही जातीचा तो असो, हा माझा सध्या मॅटर ऑफ कन्सर्न आहे। आणि माझी विनंती आहे की अशा प्रकारची घटना कधी इतिहासात घडली नसताना या राज्यातील प्रमुख नेत्यांनी इथे किमान त्यांची भेट तरी घ्यायला पाहिजे होती, जी मी इथे घेतलेली आहे की मी कोणती मंत्रिमंडळातील सदस्य नाही, पण प्रमुख नेत्यांनी यांची भेट घ्यावी। बीड जिल्ह्याच्या अनेक कार्यक्रमाला, अनेक वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमाला सर्व नेते उपस्थित लावतात, पण अशा प्रसंगी आमच्या बीड जिल्ह्याच्या लोकांच्या पाठीवर हात फिरवायला कोणी आलं नाही ही माझी खंत आहे। नक्कीच पंकजाजी, का आले नाहीत? आता हे मी कसं उत्तर देणार? निखिला, यायला पाहिजे। आग्रह आहे माझा की ह्याच्यात जातीने लक्ष घालायला पाहिजे होतं। इतक्या भयानक घटना, आमदारांचे घरं जाळले, सामान्य कार्यकर्त्यांचे, व्यावसायिकांचे घरं जाळले, त्यांच्यावर आता एवढा प्रसंग आला की त्यांच्या लेकरांना बाहेर फेकावं लागलं, त्यांच्या महिलांना पळून जावं लागलं। त्या अशा प्रसंगामध्ये राज्यकर्त्यात प्रमुख नेत्यांनी ह्याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे होती। कोणत्याही आंदोलनामध्ये, कुठल्याही श्रेयामध्ये प्रत्येक नेता पोचत असतो, पण जेव्हा अशी घटना असते तेव्हा त्याच्या आधी पोचलं पाहिजे, असं माझा आतापर्यंत अनुभव मुंडे साहेबांच्या राजकारणातला आहे। छगन भुजबळ यांनी असं म्हटलं की या सगळ्या घटना या पूर्वनियोजित होत्या, यासाठी एक कोड नंबर देण्यात आलेला होता आणि तुम्ही ज्या वेळेला दौरा केला तेव्हा तुम्ही म्हणाला होता की ही एक पूर्वनियोजित किंवा कट षडयंत्र अशा प्रकारची ही घटना असावी। भुजबळ म्हणाले की यासाठी कोड नंबर देण्यात आले होते। हे भुजबळ साहेब म्हणाले, पंकजा मुंडे म्हणाल्या, आणखी कोणी म्हणाला असं नाहीये। हे जेव्हा मी तिथे गेले त्या घटनास्थळी ज्या लोकांनी जे आम्हाला सांगितलं प्रत्यक्ष त्यांचं भयंकर अनुभवाचं वर्णन, त्याच्यावरून माझी माहिती अशीच आहे। म्हणून मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा मी ह्या साईट्सना व्हिजिट केलं तेव्हा मी स्पष्टपणे हे मांडलेलं आहे की याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशनची चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या जिल्ह्यात असं परत झालं नाही पाहिजे। आंदोलनांचं आतंकात रूपांतर न होऊ देण्याचं कर्तव्य हे आंदोलनाच्या नेतृत्वाकडे असतं। त्या जे कोणी मोर्चाचे नेतृत्व करतायत, कोणत्याही जातीचे असतील, त्यांनी याची खात्री केली पाहिजे की सामान्य माणसाला त्रास नाही झाला पाहिजे किंवा कोणाच्याही जीविताला हानी नाही झाली पाहिजे। पंकजाजी, मात्र यामध्ये भुजबळ असं म्हणाले की गृहमंत्र्यांनी थेट माफी मागितली, त्यामुळे पोलिसांचं मॉरल डाऊन झालं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्या। असं म्हणाले असतील
ते त्यांना त्याच्यावर ते जास्त भाष्य करू शकतील. पण नक्कीच पोलिसांचं मोराल डाऊन असल्यासारखं दिसत होतं ज्या पद्धतीने घटना घडत गेल्या आणि त्याला स्पीडी हेल्प मिळाली नाही. पोलिसांचा मोराल वाढवण्याची गरज आहे. त्याचमुळे जालन्यातली जी घटना होती ती आणि ह्या दोन्हीची स्पेशल इन्व्हेस्टिगेशननी चौकशी केली पाहिजे. जे योग्य आहे त्याला साथ देऊन अयोग्याला शिक्षा दिली पाहिजे. शेवटी न्याय आणि अन्याय ह्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नसतं. जे न्याय आहे ते न्याय आहे, जे अन्याय आहे ते अन्याय आहे.